कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवेने नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय कर्तृत्व आहे वर फडणवीस साहेब तुमचं मला जरा सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं, परत मात्र भाषा परत मात्र रश्या दिल्या. डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बघा फडणवीस साहेब ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात मी आता काय लांब नाही तुम्ही हे काही लाईट दिसतो तुमचा होते. मीडियातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुमचं एक माईक आम्हाला आणून दे, एक भोंगा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं तुम्ही वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी, मराठवाड्यात तो ओबीसी. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसीचे, विदर्भात एससीचे, खानदेशात एसटीचे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही एससी होती. तिकडची काही एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ. तर आमचा मराठ्याचं तसंच हे कर्तृत्व केलं तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोरं ओबीसी ती ओपन. तर आमचा आंतरजातीय विवाह आहे म्हणून का ना आम्ही मराठीचे म्हणून मिळाला ना. इतकी बेकारी तिकडची इकडे पोरगी कराव. ती पोरगी आणलेली ओबीसी, तिचा नाव ओपन, पोर ओपन ती ओबीसी. आई निवडणुकीला बघा ती बाप पिका प्रचार करतो. म्हणजे कोणाच्या ऐका ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व आहे.